विनंती असेल ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. साखरपाडा टीम आपण ओपनिंग पेयर पाठवायची आहे. विनंती असेल दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर इथे उपस्थिती दाखवायची आहे. विनंती असेल दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साखरपाडा, दुसऱ्या बाजूला विनोद 11 ओमसाई उंबरमाळी. एका जंगलामधील दोन वाघ, शेर के सामने सव्वा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जसे फैजल सर म्हटले होते, एक संघ जो मागच्या वर्षी राईट आउट फॉर्म मध्ये होता. चला सामना सुरू करा. तन्मय लवकरात लवकर बॉलिंग टाकायला तयार व्हा. येस लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा. गोलंदाजी मार्क वरती तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला काशीनाथ आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या लगत. बॉल फिल्डिंग चांगली होती परंतु बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती एफर्ट चांगलं होतं परंतु धावा रोखू शकत नाहीयेत. चौकार येतोय. चौकार पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. तन्मय जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती ऑन साइडला, या चेंडूवरती ऑफ साइडला. कोण अलग दृष्टिकोन तो धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतील. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचते डेस्टिनेशन पर्यंत. 4 धाव्यांचे मोहर या फटक्यावरती. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. तन्मयचं कुठेतरी स्वागत स्वॅगने केलं जात आहे. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली परंतु बॉल सीमा पार. बॅक टू बॅक येतोय. हा तिसरा चौकार. अगदी फलंदाज आपण पाहतोय काशीनाथ सांगत असताना की मी स्वतःवरती विश्वास दाखवलाय, तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन कशी लावा. फील्ड रिस्ट्रिक्शनला बेदत असताना मी चौकार मारेल आणि त्याच्या माध्यमातून कामगिरी चांगली होती. पहिला चेंडू मिड विकेट, दुसरा चेंडू कव्हर पॉइंट आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करत बॅक टू बॅक 3 चौकार. इथे विकेट पाहायला मिळतीये. ईट का जवाब पत्थर से वार त्यावरती केला जातोय पलटवार. बॅक टू बॅक 3 चौकार आले होते. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे. विनंती असेल विनंती करतोय दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम लवकरात लवकर आपल्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय. दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम लवकरात लवकर आपल्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं. इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 चौकार आले. त्यानंतर कमबॅकची गरज होती. कमबॅक केलं जातंय. इथे गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून एक फायनेस्ट खेळाडू म्हणून तन्मयची ओळख आहे. मला अजूनही आठवतोय अगदी 3 दिवसाआधी सामना सुरू होते. येस तन्मय सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज अशी मात्र घेणारा प्लेयर आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. मी उल्लेख करत होतो सेमीफायनलची मॅच सुरू होती 3 दिवसाआधी. एका बाजूला ओमसाई उंबरमाळी होता, दुसऱ्या बाजूला आईगावदे लाहे संघ होता. 17 चेंडूंमध्ये 60 धाव्यांची गरज असताना 14 चेंडूंमध्ये तन्मयने 64 धावा मारल्या होत्या. 3 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. असा गोलंदाज आहे. एक उभरता सितारा. इथे हुक करायचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते. बॅट चिकडा आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. कट अँड कट बाय दी कीपर. पहिल्या 3 चेंडूंवरती वर्चस्व पाहायला मिळालं. बॅटिंग करणाऱ्या साखरपाडा पहिले षटक कंप्लीट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची टोटल पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. मॅच रफ अँड टफ अशी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळतोय.
सागर आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये येतोय, तर दुसऱ्या बाजूला सागर बॉलिंग मार्क वरती जो मात्र सागरच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला किशोर आपल्याला पाहायला मिळाला आणि उद्देश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. याच दरम्यान जर विचार केला तर आई गावदेवी क्रिकेट संघ असंगाव टीमचे कर्णधार एक अप्रतिम असं खेळाडू विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख असे सचिन खोडका सर, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सचिन सर, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. चेंडू पडलात, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं. एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा जास्त टेक ऑफ चेंडूला मिळालं होतं. डॉट बॉलची समाप्ती. विनंती असेल दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीमला आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर अशी मात्र रिपोर्टिंग करायची आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगाने बीट केलं जाते. बॉलिंग चांगली होतीये सध्याच्या स्थितीला सागरच्या माध्यमातून. विनोद 11 ओमसाई उंबरमाई संघाला आणि प्रत्येक डॉट बॉल मॅच मधून थोडीशी पकड कमी करताना पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला साखरपाडा या संघाची. इथून कुठला संघ जिंकेल हे मात्र माहित नाहीये. एका बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सातत्याने पुल करायचा प्रयत्न केला जातोय. ज्याप्रमाणे मी म्हणेल अंदाधुंद फटकेबाजी होते अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न एक असेल ना, तुम्ही उत्तर दुसरं दिलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे, परंतु ती होत नाहीये आणि त्याला अनुषंगून डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 5 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे कमबॅक केलं जातंय. विनोद 11 ओमसाई उंबरमाई या संघाचं टिचून भेदक मारा केला जातोय. मेडल षटक होईल का हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. अप्रतिम गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 डॉट बॉल आलेत आणि इथे देखील डॉट बॉल येतो. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. सर्वांच्या टाळ्यांच्या जयघोषामध्ये या ओव्हरचं जे मात्र कौतुक केलं जात आहे. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. अशा रीतीने दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा, त्यानंतरच्या 9 चेंडूंवरती एकही धाव नाही. मी सातत्याने उल्लेख करतो, कधी राजाचं रंक तर कधी रंकाचं राजा व्हायला वेळ लागत नाही असा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटने आम्हाला खूप काही शिकवलंय. आयुष्याचं पटल असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे, सातत्याने संघर्ष तुम्ही केलंच पाहिजे आणि तो संघर्ष इथे पाहायला मिळतोय. बॉलिंग करणाऱ्या विनोद 11 ओमसाई उंबरमाळी या संघाच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती अजय आपल्याला पाहायला मिळतील. एका हार्ड हिटर फलंदाज आणि तितके सुरेख असे गोलंदाज म्हणून अजय यांची ओळख आहे. अजय यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं. गोलंदाज तयार अजय, तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय किशोर. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत. फ्लाइंग टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. लागत असताना तिसरा झटका 12 या आकड्यावरती. आणि आता पूर्ण प्रकारे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅकफुट वरती जात असताना संघ साखरपाडा. विनंती असेल दर्शन स्पोर्ट्स दलखंड टीमला आपण लवकरात लवकर आपल्या कॅप्टनला पाठवायचे. सामना संपण्याच्या आधी जर कॅप्टन आले नाही, उपस्थित नसले, तर मात्र पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इथे इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान कंप्लीट केले जात आहेत 2 धावा. अशा रीतीने जर विचार केला तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती.
14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला 11व्या चेंडूवरती मी म्हणेल संघर्ष पाहायला मिळत होता आणि तो संघर्ष तुटलेला पाहायला मिळतोय. इथे देखील मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक कॅच झाली कंप्लीट. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले संदीप होते. वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय लागतोय हा चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या साखरपाडा या संघाला. नाराज मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला 6व्या क्रमांकावरती येतात. लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते अर्थातच आपले सर्वांचे लाडके विजयभाई भगत यांच्या माध्यमातून नारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळी चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा कंप्लीट होतील का हा मोठा प्रश्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चित्त्याच्या वेगाने सशाच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. साच बाज और ताज अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट 16 धावा धाव फलकावरती. अजयच्या षटकाचं विवरण करायचं झालं पहिला चेंडू विकेट, त्यानंतर आले 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवरती 2 धावा. अल्गोरिदम पाहायला मिळतोय. 5व्या चेंडूवरती विकेट पडेल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. अजय यांचा विचार केला तर थोडीशी इंजर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एका बाजूने जर आपण पाहिलं तर कमरेच्या इकडे त्यांना दुखापत झालेली आहे. थोडीशी हॅमस्ट्रिंग ती देखील आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार होतोय. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच कंप्लीट होतीये. लागत असताना 5वा झटका. खावडा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धाव्यांसाठी संघर्ष करण्यात आणि फलंदाज बाद होण्यात एकच वेळ पाहायला मिळतीये. 5वा झटका. तू चल में आया अशा परिस्थितीमध्ये 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये विनंती असेल. विनोद 11 ओमसे उंबरमाई टीम आपण टीम आयडल घेऊ नका. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. अभिषेक पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये आलेत. अभिषेकचे मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये कशी कामगिरी करतील हे देखील पाहणं महत्वाचं. कारण तन्मयने पहिलं षटक टाकलं, 12 धावा खर्च करत असताना 2 विकेट कॅरी केल्या. सागरने मेडन षटक टाकलं, ज्यामध्ये विकेट त्यांनी कॅरी केली नाही परंतु मोमेंटम स्वतःच्या बाजूने घेतला आणि तोच मोमेंटम तिसऱ्या षटकामध्ये अजय यांनी कॅरी फॉरवर्ड करत असताना 4 धावा खर्च करून 3 विकेट कॅरी केल्यात. अंतिम भैरवी षटक पाहायला मिळतो. अंतिम भैरवी षटकामध्ये कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. शेनोसाला डीप मध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. तन्मय पाहायला मिळतात. एक अप्रतिम असे खेळाडूचे मात्र तन्मय यांची ओळख आहे. इथे आपण पाहतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. याच दरम्यान नरेश बेरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. अक्रॉस द लाईन फटका सिजवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा येतोय संघर्षमय 4. 22 धावा धावफलकावरती. इथे प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार साखरपाडा संघाला सजीवनी प्रदान करेल. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार मॅच मध्ये त्यांना पुन्हा एकदा घेऊन येईल. परंतु अजून खूप सारे चौकार येणं गरजेचं आहे, खूप सारे षटकार
जे मात्र येणं गरजेचं आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना 6वा झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज आपण पाहतोय उद्देश खेळ संपुष्टात. इथे उद्देश ला परतायला लागते माघारी. उद्देश बॅक टू दी पवेलियन. तीन चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. आणि आता जर आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक पाहायला मिळतोय. अभिषेक या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार आला परंतु त्याला वगळता त्याने विकेट देखील कॅरी केलेली आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. लागत असताना 7वा झटका. मोहनला परतायला लागते माघारी. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का देखील पाहणं महत्वाचं. बबलू आपल्याला पाहायला मिळतील 9व्या क्रमांकावरती येतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. विनंती असेल दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इथे आपण पाहतोय वाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पहिली अवांतर धाव आय थिंक पाहायला मिळते इनिंग मधली. आतापर्यंत पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी केली आहे. तेवीस धावा धावफलकावरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पूर्ण प्रकारे कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 23 धावा धावफलकावरती अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झाली कंप्लीट. लागत असताना 8वा झटका. 23 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 24 चेंडू विजयासाठी 24 धाव्यांची गरज. 6ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करावी लागेल. विनंती करतोय साखरपाडा टीम आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती आहे वेदांत स्पोर्ट्स हेदूचा पाडा टीम आणि दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीम दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थिती दाखवायची आहे. वेदांत स्पोर्ट्स हेदूचा पाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वेदांत स्पोर्ट्स हेदूचा पाडा टीम कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे, कारण दर्शन स्पोर्ट्स दळखंड टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. 24 धावांची गरज, सोपं आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. मी सातत्याने उल्लेख करत असतो ज्या वेळेस आदिवासी गटामधून संघ आपल्याला पाहायला मिळतात त्या वेळेस एक गोष्ट नक्की आपल्याला पाहायला मिळते, शिस्तबद्धता जी मात्र सातत्याने आपण पाहत असतो. दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहणं, लाईनअप करून जायचं, पंचांची वाद घालायचं नाही. या आदिवासी गटामधील सर्वच प्लेयरांना डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच की काय सध्याच्या स्थितीला या विभागामधून नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 चा हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. रौप्य महोत्सव वर्ष जो मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. उत्सव जो मात्र क्रिकेटचा उत्सव परंपरेचा 25 वर्ष स्वाभिमानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला इथे चोवीस चेंडू आणि 24 धावांची गरज असं मापक असं समीकरण पाहायला मिळतं. विनंती करतो
विनोद 11 ओमसाई उंबरमाई टीम ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायची आहे. चला विनोद 11 ओमसाई उंबरमाई टीम आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असं सोपं मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग पेअर पाहायला मिळते. एका बाजूला अजय असतील, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील संदीप. ही ओपनिंग पेअर सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय वाईड असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती एक धाव धाव फलकावरती. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जाते, जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. संदीप आणि अजय ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. इकडे देखील अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 6 धावा. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर यायचे विनंती असेल. नवीन फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतील. संदीप आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू अव्वांतर होता, त्यानंतर डॉट बॉल सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 आहे. इथे देखील आपण पुन्हा एकदा वाईट बॉल पाहतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी थोडीशी खराब होत असताना पाहायला मिळेल पवनची या षटकामध्ये.
जी एंट्री आहे तिथून थोडंसं बाजूला व्हायचं, प्लेयर्सनी मिड विकेटला जी एंट्री आहे तिथून थोडंसं बाजूला व्हायचं. यावेळेस फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, धर्मपलीकडे 6 धावांची मोहर, षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती. चेंडू चाललाय इनसाइड दी सर्कल, मिड विकेट मध्ये, तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. विचार केला तर अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चौदा धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. टीमची टोटल 14, समीकरण 18, चेंडू 10 धावांची गरज. नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती यायचे बघा. थोडंसं स्पीडअप करायचे. आज आपल्याला खूप सारे मॅचेस चे मात्र कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल पहिल्यापासूनच थोडंसं स्पीडअप करायचंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14, समीकरण येऊन टिपलंय. अजूनही 10 धावांची गरज. चौदा धावा अशा मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज उदेश मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अलॉंग द व्हील ऑफ ट्राय मारायचा प्रयत्न संदीपच्या माध्यमातून होता, परंतु इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डॉट बॉल येतोय. 17 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उद्देश पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका चांगला डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षकाला कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा पहिला झटका बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. चेजिंग करत असताना विनोद 11 ओमसाई उंबरमाळी या संघाला. समीकरण जो मात्र पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. येणारे 16 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, जेन्युअल ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे असा तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. एक उभरता सितारा, रायझिंग स्टार म्हणून तन्मयची ओळख आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. आल्या आल्या पहिला मोठा फटका, बॉल सीमा पार, तन्मयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 14 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. चौदा चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. विनोद 11 ओमसाई उंबरमाई या संघाच्या बाजूने. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स हिदूचा पाडा टीम, दुसऱ्या बाजूला दर्शन स्पोर्ट्स जळखन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, टीमला विनंती करतोय, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. जसा सामना जो मात्र फिनिश होईल, फिल्डिंग करणाऱ्या टीमने फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने आपली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सागर. ज्या सागरने पहिल्या इनिंग मध्ये मेडन षटक टाकलं असं सागर सध्याच्या स्थितीला आलेला आहे. गोलंदाज तयार होतोय.
इथे अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेज मोठी होती थोडस फंबल झाले आणि त्यानंतर चेस थोडीशी करावी लागली परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल सीमा पार चौकार सामना झालाय फिनिश सामना जिंकलाय विनोद 11 ओमसाई उंबरमाळी या संघाने अभिनंदन विनोद 11 ओमसाई उंबरमाळी हार्ड लक टफ लक साखरपाडा टीम दोन्ही टीम्सना विनंती करतोय लाईनअप करायचे शेकन करायचे आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा असं मात्र आपण सोडायचंय मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच असतील थोडीशी इंजर्ड आहे तरी देखील एक चौकार मारलं गोलंदाजी करत असताना 3 विकेट कॅरी केल्या असे अजय आपल्याला पाहायला मिळतील या सामन्याचे असतील सामनावीर